मुंबईतलं पाणी संकट तूर्तास टळतंय। मुंबईतील वॉटर टँकर असोसिएशनने संप मागे घेतलाय। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आलाय। 2 दिवसांपासून टँकर बंदमुळे मुंबईकरांचे मोठे हाल होत होते। धनंजय दळवी अपडेट देत आहेत। धनंजय, नेमकी काय चर्चा घडलेली आहे? आपण जर पाहिलं तर एकीकडे मुंबईकरांवर 10% पाणी कपातीचं संकट होतं। त्यानंतर मुंबईतले जे टँकर असोसिएशन होतं त्यांनी सुद्धा मुंबईत एकही टँकरने पाणी पुरवठा करणार नाही अशी सोमवारपासून भूमिका घेतली होती। आणि या सगळ्यात रविवारी त्यांनी आंदोलन पुकारलं, सोमवारी पाणी बंद आणि त्यानंतर अनेक बैठका झाल्या पण त्या निष्फळ ठरल्या। मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांच्याबरोबर झालेली बैठक ही सफल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यांनी त्यांचा संप मागे घेतल्याचं जाहीर केलं। आपण जर पाहिलं तर विहिरी आणि बोरवेल मधून पाणी काढण्यास जे आहे ते शासनाने हरकत घेतली होती आणि त्यामुळे या टँकर मालकांनी संपाचा इशारा दिला होता। मात्र आता या सगळ्या संदर्भात अनेक बैठका झाल्या आणि या बैठकांनंतर सुद्धा कोणतीही चर्चा ही ठोस त्याच्यावर निर्णय निघाला नव्हता। मात्र ज्याप्रमाणे मुंबईकरांवर पाणी संकट ओढवलं होतं आणि या सगळ्यामुळे बांधकाम व्यावसायिक असतील किंवा हॉटेल व्यावसायिक आणि इतरही उद्योग, छोटे मोठे उद्योग, या सगळ्यांना त्याचा फटका पडलेला पाहायला मिळाला आणि त्यामुळे लवकरात लवकर हा तोडगा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः या सगळ्या संदर्भातली असोसिएशन सोबत बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन झालेली आहे आणि त्यामुळे टँकर असोसिएशनने हा संपूर्ण जो संप आहे तो मागे घेतला आणि रात्रीपासूनच टँकरचा पुरवठा जो आहे, पाण्याच्या टँकरचा पुरवठा तो सुरळीत होईल। धनंजय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।